पद अनुसूचित जातीच्या महिला गटासाठी आरक्षित झाले। तमांचा बाजार हे राजकारण बघायला बाळासाहेब नाहीत तेच बरं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। बाळासाहेबांची स्वप्न आम्ही पूर्ण करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही। मराठीतून बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। दवाखान्यानंतर आता आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शिवसेनेची नवी योजना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष, ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता। प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यानं न्यायालयाचा निर्णय। भुजबळ निर्दोष सुटल्यामुळे दमानिया भडकल्या, गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे काय? दमानिया यांचा ईडीलाच थेट सवाल। राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील, नवनाथ बन यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। होय, मी लवचिक भूमिका घेतो, कारण बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरे यांनी दिलं कारण। प्रेम एकाशीच करा आणि लग्न एकाशीच करा, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरेंना सल्ला। बदलापूरमध्ये शिवसेना भाजपमधील वाद विकोपाला, शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बडवलं। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। विदेशी पॅकेजिंग आणि दाओसचं फिक्सिंग, अंबादास दानवे यांनी ट्विट करत फडणवीसांवर केली टीका। दाओस दौऱ्याच्या बदनामीमागे टूल किट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। न्यायालयाने फटकारल्यानंतर गोगावले सापडला, महाड मारहाण प्रकरणामध्ये विकास गोगावले पोलिसांना शरण। विरोधी नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न, डॉक्टर सरिता म्हस्के यांचा गंभीर आरोप। चंद्रपूरच्या राजकारणात मोठी कलाटणी, ठाकरे गटाची वंचितसोबत गटनोंदणी। काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यास ठाकरे गट भाजपकडे जाण्याची शक्यता। अचलपूरमध्ये भाजप एमआयएम सोबत नाहीत, अचलपूरच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा। जम्मूच्या दोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, अपघातात 10 जवान ठार तर 11 जण जखमी। साताऱ्यात पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची हत्या, सातारा पोलिसांकडून तिघांना अटक। महाड राडा प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट, आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी, रविवारी पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार। संभाजीनगरमध्ये काठी तुटेपर्यंत पोलिसांची तरुणाला मारहाण, गाडी चोरीची असल्याचं म्हणत केली मारहाण। जळगावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार, 2 नराधम अटकेत, 1 फरार। नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती, गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोह। विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीचा सोहळा, पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाचा शाही सोहळा। नाशिकमध्ये आकाशात सूर्यकिरण एअर शो, भारतीय वायुदलाकडून चित्तथरारक कसरती। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे। आपली शहरं या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे ती आजच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये।